हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. आपण करणार आहोत साधा सिंपल मसाले भात. खडे मसाले टाकून कुकर गॅसवर ठेवून त्यावर थोडंसं तेल टाकले. मोठा वेलदोडा, लवंग, दालचिनी, जरा थोडं तेल गरम झाल्यावर टाकायचं. खूप छान भात होतो हा. फक्त मोठा वेलदोडा टाकायचा. महाप्रसादासारखी त्याची चव येते. हे खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा याची पेस्ट केली आहे मिक्सरला, ती घातली आहे फक्त. बाकी काही नाही घातले. खडे मसाले तेवढंच घातले. हा वेगळा भात छान होतो बघा, करून एकदा. रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला नक्की सांगा. तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. थोडंसं 1 चमचाभर तूप टाकायचं, त्यामुळं भात फुलून येतोय. आणि 15 मिनटं तांदूळ धुवून नितळत ठेवले होते. 15 मिनटं. आणि पाणी गरमच टाकायचं. गरम मसाले भाताला 2 ग्लास तांदूळ होते, 4 ग्लास पाणी टाकले. तुमच्या तांदळाला कमी जास्त पाणी लागू शकतं. मी वाटाणे पण टाकलेत. फ्रोझन वाटाणे आता मिळतात बाजारात, ते टाकलेत मी. तुम्ही भिजवूनसुद्धा टाकू शकता वाटाणे. बटाटा जर नाही टाकला तरी पण चांगलंच, खूप छान लागते. तमालपत्र नाही आहे माझ्याजवळ आत्ता, तुम्ही टाकू शकता तमालपत्र पण. सोपी आहे ही, साधा सरळ भात आहे. एवढं काय मसाला बिसाला टाकला नाही मी, साधा पटकन होणारा करायचा. आणि भाताला गरमच पाणी टाकायचं, म्हणजे भात छान फुलून येतोय. 2 ग्लासला 4 ग्लास पाणी टाकले आमच्या तांदळाला. तुमचे तांदूळ नवे जुने कसे असेल तसं पाणी लागेल. हिरवी मिरची पण तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टाकू शकता तिखटासाठी. नाही टाकली तरी पण छान होते भात, मुलांना आवडतो. तूप पण 1 चमचा भरून टाकायचं. छान चव खूप छान येते त्याने, एकदा टाकून बघा. चवीला गूळ टाकायचा थोडासा. भात खूप उत्तमच होतो. एकदा करूनच बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आपला भात तयार झाला. थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून झाले की मग थोडंसं उकळी आल्यावर 1-10 मिनिटांनी कुकरचं टोपण लावायचं. मस्त भात होतं. हळद पण तुम्ही टाकू शकता. मी बिन हळदीचाच केला आहे. खूप छान भात होतो. मला हळद टाकलेलं आवडत नाही, म्हणून मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आपला भात आता तयार आहे. हे बघा, छान फुलून पण येतो. 3 शिट्ट्यात लगेच शिजलाही भात. तर या भात खायला. चला, बाय बाय.